नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ सेशन मध्ये आज पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता चौथी गवत फुला रे गवत फुला या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी आपल्याला 2-3 वाक्यात उत्तरे लिहायला लावलेली आहे। पाहूया पहिला प्रश्न। कवितेतील मुलांची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली। या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की कवितेतील जो काही मुलगा आहे त्याची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झालेली आहे। पाहूया याचं उत्तर। कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळ रानावर पतंग उडत होता। अचानक त्याचे लक्ष गवतावर डोलणाऱ्या इवल्याशा गवत फुलाकडे गेले। अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी भेट झाली। बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही कवितेतील आपल्याला मुलगा दिसतोय किंवा दिलेला आहे त्या मुलाची गवत फुलाशी कशी भेट झाली, तर अचानक त्याचे लक्ष गवतावर डोलणाऱ्या इवलूशा गवत फुलावर गेले व अशा प्रकारे त्या गवत फुलाशी त्या मुलाची भेट झालेली आहे। बघा मित्रांनो, पाहूया दुसरा प्रश्न। गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला। या ठिकाणी आपल्याला सांगायचं की गवत फुलाला पाहून जो काही मुलगा आहे तो कोणकोणत्या गोष्टी विसरला आहे। पाहूया याचं उत्तर। गवतावरच्या इवल्याशा गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातलं पतंग विसरून गेला, माळ रानावरील त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्राला देखील विसरून गेला। बघा मित्रांनो, जो काही हा मुलगा आहे हा गवत फुलाला पाहून आकाशात उडणारे पतंग व माळ रानावर त्याच्यासोबत खेळणारा त्याचा मित्र तो त्यांना विसरून गेला। पाहूया पुढील प्रश्न। कवित्रेने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। पाहूया याचं उत्तर। गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशमी पाती आहेत, निळ्या रंगाची एक पाकळी आहे आणि तिचे पराग हे झगमगणारे आहे। गवत फुलाच्या तळाला अजून एक लाल रंगाची पाकळी खुलली आहे। पाहूया पुढील प्रश्न। गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे। पाहूया या ठिकाणी याचं उत्तर। गवत फुलाला भेटायला लहान होऊन वारा गवत फुलाला झोपाळा खेळायला आलेला आहे। रात्र सुद्धा लहान होऊन अंगाई गीत म्हणत आहे। मुलालाही वाटते की लहान होऊन गवत फुलाला भेटावे। पाहूया पुढील प्रश्न। गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत। याचं उत्तर आहे मित्रांनो, घर शाळा विसरून मुलाला गवत फुलाच्या सानिध्यात सतत राहावेसे वाटते। गवत फुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात। गवत फुल खेळत असणारे खेळ शिकायचे आहेत, त्याला जादू शिकायची आहे। आबाळशी हट्ट करून गवत फुलासोबत खाऊ खायचा आहे। गवत फुल ज्याप्रमाणे कपडे घालते त्याप्रमाणे कपडे घालून फुलपाखरांना फसवायचे आहे। अशा गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल। तुमच्या शब्दात या ठिकाणी आपल्याला लिहायचंय। पाहूया याचं उत्तर। हे इवल्याशा फुलपाखरा, तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस। तुला बाहेर उडायला खूप मजा येत असेल ना। तू दिवसभर काय काय करतोस, तू कोणते खेळ खेळतोस, तू आमच्यासारखा शाळेत जातोस का, तुझे घर कसे आहे, माझा तू मित्र बनशील का, मला तुझ्यासारखे उडायला शिकवशील का। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे। हे इवल्याशा फुलपाखरा, तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस, तुला उडायला मजा येते का, तू कोणकोणते खेळ खेळतोस, तू आमच्यासारखे शाळेत जातो का, तुझे घर कसे आहे। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण बरेचसे प्रश्न जे काही आहेत ते फुलपाखराला भेटल्यावर विचारू शकतो। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी शोधायच्या आहेत। तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो। याचे उत्तर आहे मित्रांनो, पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा। बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे। मला तुझ्यापेक्षा लहान व्हावेसे वाटते। याचं उत्तर आहे मित्रांनो, मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्या अर्थाची कवितेतील ओळ काय आहे, मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगायच्या आहेत। याचं उत्तर आहे मित्रांनो, तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुला सांगाव्या। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे। याचं उत्तर आहे मित्रांनो, तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरांना फसवावे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे। या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे। त्यातील एक उदाहरण दिलेले मित्रांनो, ते म्हणजे रेशमी पाती ही हिरव्या रंगाची असतात। पाहूया पहिला प्रश्न। पाकळी निळी, पराग पिवळे, तळीची पाकळी लाल,
पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5. गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा, त्यांमधील साम्य व भेद लिहा. बघा मित्रांनो, या ठिकाणी गवत फुला व इतर फुलांचे आपल्याला निरीक्षण करायचे व त्यामधील साम्य किंवा भेद आपल्याला या ठिकाणी लिहायचे. पाहूया याचं उत्तर. साम्य, 3 मनमोहक रंगाची असतात, काही फुले सुगंधित असतात तर काही फुलांना सुगंध नसतो. भेद, गवत फुले नाजूक असतात व इतर फुले मोठी असतात, त्यांच्या खोडांची उंची भिन्न असते. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 6. सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा. पहा मित्रांनो, ज्या प्रकारे सळसळ हा शब्द दिलेला आहे यासारखे आणखी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पाहूया याचं उत्तर. खळखळ, गळगळ, वळवळ, मळमळ इत्यादी शब्द सळसळ सारख्या शब्दांसारखे दिसतात किंवा मेळ खातात. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठासोबत, नवीन कवितेसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.